नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। पुणे शहर पोलीस आणि मुक्तांगण मित्र परिवार यांच्या वतीने महिनाभर राबवण्यात आलेल्या जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागरण मोहिमेचा समारोप। अनन्वय फाउंडेशनच्या वतीने कवी कुसुमाग्रज या ध्वनिफितीचे उद्घाटन पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते संपन्न। कैकाडी समाज युवक संघटनेच्या वतीने कैकाडी समाज भूषण आणि गुणवंत विद्यार्थी पुरस्कार जाहीर। मराठी गझलमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या डॉक्टर सुरेशचंद्र कुलकर्णी यांना विविध मान्यवरांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण। आणि अखिल मसोबा उत्सव समिती मंडई ट्रस्टच्या वतीने पारंपरिक ढोल ताशा महाकरंडक स्पर्धेचे आयोजन। पुणे शहर पोलीस आणि मुक्तांगण मित्र परिवार यांच्या वतीने महिनाभर राबवण्यात आलेल्या जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागरण मोहिमेचा समारोप करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट, ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले, पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर, अप्पर पोलीस आयुक्त अनंत शिंदे, सायबर गुन्हे विभागाचे उपायुक्त संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। पोलिसांना समजावून घेऊन नागरिकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे सांगून गोखले म्हणाले, पोलिसांना अधिक अधिकार दिले तरी त्यावर पोलीस आयुक्तांचा वचक ठेवल्यास त्याचा गैरवापर होणार नाही। अमेरिकन चित्रपटांचे अंधानुकरण करत भारतीय चित्रपटांनी पोलिसांची भ्रष्ट आणि वाईट प्रतिमा उभी केली आहे। हे अत्यंत चुकीचे असून मी याचा निषेध करतो। मला कितीही मोठी ऑफर आली तरी मी पोलिसांची बदनामी करणाऱ्या चित्रपटांमध्ये भूमिका करत नाही। दिल्लीमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने मला पोलिसांचे प्रश्न आणि वेदना चांगल्या पद्धतीने समजावून घेता आल्या। देशाच्या पिढ्यानपिढ्या नष्ट करण्याची ताकद ड्रग्सच्या वसन्यांमध्ये आहे। राजकीय व्यक्तींकडून पोलिसांच्या कामात होणारा हस्तक्षेप टाळण्यासाठी त्यांच्या अधिकारांमध्ये वाढ करणे आवश्यक असल्याचे मतही गोखले यांनी यावेळी व्यक्त केले। अनिल अवचट म्हणाले, दारू हे नैसर्गिक अन्न नाही। सुरुवातीला दारू पिण्यास सुरुवात करणाऱ्या 100 लोकांपैकी 20 लोक हे त्याच्या आहारी जातात असे एका सर्व्हेवरून स्पष्ट झाले आहे। यावेळी बोलताना मीरा बोरवणकर म्हणाल्या, पोलिसांवर सर्वाधिक टीका ही तरुण वर्गाकडून केली जाते असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे। वस्तुतः त्यांना पोलीस दलाविषयी फारशी माहिती नसल्याने त्यातूनच त्यांच्याकडून टीका केली जाते। त्यामुळे पुणे पोलिसांकडून पुणे पोलीस विद्यार्थी मित्र हे अभियान गेल्या वर्षीपासून राबवण्यात येत आहे। या माध्यमातून पोलिसांना सहकार्य केल्यास व्यसनमुक्त शहर म्हणून पुण्याची नोंद करता येईल असेही बोरवणकर यांनी यावेळी सांगितले। कोरेगाव पार्क पोलीस चौकीला 10 दिवसात जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहितीही यावेळी बोरवणकर यांनी दिली। 2 अधिकारी आणि 20 कर्मचारी यांच्यावर एवढी मोठी जबाबदारी आहे की अख्ख्या पुण्याला ड्रग्स आणि ऍडिक्शन वरून वाचवले। दिवस रात्री काम करणारे हे अधिकाऱ्यांनी आता 26 जून ते 27 जुलै पर्यंत 1 महिना विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचावा याचा अभ्यास करून 1700 मुलांना या निबंध स्पर्धेत प्रोत्साहित केलं। विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर आणि 1700 आहेत ऐकून मला तर एकदम आश्चर्यच वाटलं, ज्याला आपण खऱ्या अर्थाने ड्रग्स म्हणतो। या विषयावर नुसतं लिखाणच केलं नाही, परंतु ते जे विचार आपण मांडलेले आहेत ते आपण इंटरनलाइज सुद्धा केलेले आहेत असं मला वाटतं। कारण 1 इन्स्पेक्टर, 2 सब इन्स्पेक्टर आणि 20 चा स्टाफ हा सर्व पुण्याला 0 टॉलरन्स टू ड्रग्स असा करू शकणार नाही जोपर्यंत विद्यार्थी आणि पुण्याचे नागरिक आमच्या बरोबर नाही। पण ही जबाबदारी करताना, ही जबाबदारी पार पडताना कसे ते क्रिएटिव्ह आहेत की त्यांनी स्ट्रीट प्लेस करून घेतले। अनन्वय फाउंडेशनच्या वतीने कवी कुसुमाग्रज या ध्वनिफितीचे उद्घाटन पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला जी.ए. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर, डॉक्टर माधवी वैद्य, फाउंटन म्युझिकचे कांतीबाई ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी कवी ग्रेस यांच्या सीडीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी सादर झालेल्या शब्दोत्सव कार्यक्रमात कुसुमाग्रजांच्या कविता सादर करण्यात आल्या। त्यामध्ये योगेश सोमण, माधवी वैद्य, राहुल घोंगडे, राहुल गोरपडे यांनी सहभाग घेतला।
कवी ग्रेस यांचे काम मोठे असले तरी राज्य सरकार केंद्र सरकार बरोबरच प्रत्येक साहित्य संमेलनात त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याची खंत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी व्यक्त केली. ग्रेस यांच्या कामाचा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून गौरव व्हायला हवा होता. प्रत्येक साहित्य संमेलनात देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ग्रेस यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांचा उचित सन्मान करण्याची आवश्यकता असल्याचेही मंगेशकर यांनी यावेळी सांगितले. कुसुमाग्रजांच्या कविता आणि कवी ग्रेस यांचे विचार ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी भरतनाट्य मंदिरात गर्दी केली होती. कुसुमाग्रजांच्या कवितांवर भाष्य करत त्याला कविताची जोड देत उपस्थितांची मने जिंकली. कलावंत विवेकाला स्पर्श करतो त्याला आपण सृजनशील विवेक म्हणतो. चित्रकलेला अंतरा नसतो. कविता आणि शिल्पकलेला अंतरेची पार्श्वभूमी असते. देवाची आणि देवदूताची समीक्षा करण्याचा अधिकार माणसाला असल्याचे कवी ग्रेस यांनी यावेळी सांगितले. कैकाडी युवक संघटनेच्या वतीने कैकाडी समाजभूषण आणि गुणवंत विद्यार्थी पुरस्कार जाहीर करण्यात आले. कैकाडी समाज युवक संघटना पुणे शहर, महाराष्ट्रीय कैकाडी समाजोन्नती संस्था, कैकाडी समाज वधूवर सूचक मंडळ यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाजातील मान्यवर ॲडिशनल SP वसंत जाधव, 26/11 या घटनेतील मुख्य साक्षीदार अरुण जाधव, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग जगदेश जाधव, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू श्वेता जाधव, पोलीस इन्स्पेक्टर रघुनाथ जाधव, कैकाडी समाज मठ ट्रस्टी भारत रामदास जाधव, संस्थापक बाळासाहेब जाधव, अ.व.प. श्री संतोष महाराज जाधव या सर्व मान्यवरांना कैकाडी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वी पास पदवीधर आणि उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनाही गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप गौरवचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ असे राहील. आमदार गिरीश बापट, भाजप पुणे शहर अध्यक्ष विकास मटकरी, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा कमलाताई व्यवहारे, मनसे गटनेते पुणे मनपा रवींद्र धंगेकर, भाजप पुणे शहर चिटणीस धीरज घाटे, अखिल भारतीय युवक काँग्रेस समन्वयक रोहित टिळक, राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या जाती जमाती सेल प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव अवधूत, भटक्या जाती जमाती संघटना उपाध्यक्ष रजनीताई पाचंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस जितेंद्र टकले, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी जॉईंट सेक्रेटरी अजय पाटील यांच्या हस्ते सर्व पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी यावेळी सांगितले. कैकाडी समाज भूषण पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 31 जुलै 2011 रोजी सकाळी 11 वाजता उद्यान मंगल कार्यालय खजिना विहीर येथे संपन्न होणार आहे. मराठी गझलमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी यांना विविध मान्यवरांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मराठी गझलमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्या निधनाने गझलचे दुसरे पर्व संपले आहे, अशी भावना डॉक्टर नाडकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. सप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ, सतीश पवार, सपच्या उपप्राचार्य डॉक्टर माने आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे म्हणाले, कसे राहायचे कसे जगायचे याची आणि जगण्यातील आनंद कसा घ्यायचा याची शिकवण सरांनी दिली. गझल हा काव्य प्रकार मला त्यांच्यामुळेच समजू शकला. माझे आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मला सरांनी सांगितले. सरांनी जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. त्यांचे प्रोत्साहन नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. यावेळी प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ, श्रीराम बोबडे, रवींद्र आपटे, पुरुषोत्तम पटेल, मंजिरी आलेगावकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. दीपाली महिपती, किशोर कुलकर्णी यांनी डॉक्टर नाडकर्णी यांच्या गझला सादर केल्या. त्यांना मिलिंद गुणे यांनी हार्मोनियमवर साथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन दीपक पायगुडे यांनी केले. अखिल म्हसोबा उत्सव समिती मंडई ट्रस्टच्या वतीने पारंपरिक ढोल ताशा महाकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार वसंत थोरात यांच्या हस्ते ढोल ताशांचे पूजन करून करण्यात आले. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, उपमहापौर प्रसन्न जगताप, अभिनेता आदिनाथ कोठारे, जयंत वाडकर, कुणाल फडके, अभिनेत्री उर्मिला कानिटकर, मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर राजू गायकवाड, मनसेच्या शहर उपाध्यक्ष सुशीला नेटके, शिवाजीराव भागवत, प्रकाश कुळवे आदी उपस्थित होते. पारंपरिक ढोल ताशा महाकरंडक स्पर्धेचे वातावरण येणाऱ्या गणेशोत्सवाची चाहूल लावून गेले. सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पुणेकरांनी ढोल ताशा महाकरंडक स्पर्धेचा आनंद लुटला.
या महाकरंडक स्पर्धेत शिवप्रताप प्रतिष्ठान वाद्य पथक, महाशिवरात्र प्रतिष्ठान, फकीरबाई ढोल पथक, जय हनुमान पथक, आझाद प्रतिष्ठान, जय आदिमाया प्रतिष्ठान, जयनेम ढोल पथक या 7 संघांनी सहभाग घेतला. पराग ठाकूर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समितीचे विश्वस्त राहुल सूर्यवंशी आणि निवृत्ती जाधव यांनी प्रयत्न केले. लक्ष्मीकृपा ज्येष्ठ नागरिक संघ आणि व्ही आर्ट्स पुणे यांच्या वतीने कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दी निमित्त मारवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज यांची कविता सद्य परिस्थितीशी साधर्म्य साधणारी आहे असे मत लक्ष्मीकृपा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी व्यक्त केले. रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद आडकर, डॉक्टर अरुंधती पोद्दार, रुचा थत्ते, सुधन्वा पानसे, अनुराधा जोगदेव, शुभांगी वराटे, दीपक करंदीकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी डहाळी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. रुचा थत्ते यांनी काव्य कुसुमे हा कार्यक्रम सादर केला. पानसे यांनी कुसुमाग्रज यांच्या आनंद नाटकातील उतार्याचे साभिनय वाचन केले. तन्मयी घाणेकर यांनी सरणार कधी हे कुसुमाग्रजांचे गीत सादर केले. शुभांगी बराटे यांनी आभार मानले. विलेज लाईफ हे चित्र प्रदर्शन 2 जुलैपर्यंत दर्पण आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले आहे. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या भावना मानवाशी जवळीक साधणाऱ्या असल्या तरी आजकाल या नैसर्गिक गोष्टी माणसांमध्ये फार कमी आढळतात. मात्र या निसर्गाच्या देणगीचे जतन ग्रामीण भागात आजही काही प्रमाणात होत असून अनेकदा याचे दर्शन 4 पायांच्या प्राण्यांमध्येही घडते. हेच प्रेम अचूकपणे टिपत त्याला चित्रकार चंद्रकांत तजबिजे यांनी कॅनव्हासवर चितारले आहे. स्वाभाविकपणे खेड्यात आढळणारे प्रेम आणि जिव्हाळा ही संकल्पना घेऊन तजबिजे यांनी निसर्गातील वैशिष्ट्ये चितारली आहेत. मारक्या बैलासारखे बघणे ही म्हण जरी आपल्याकडे प्रचलित असली तरी मालकाकडे प्रेमाच्या नजरेने बघणाऱ्या बैलाला अचूक टिपत त्याची ती भावमुद्रा त्यांनी यात दाखवली आहे. या चित्रांमध्ये प्रामुख्याने भडक रंगांचा वापर करण्यात आला आहे. मात्र तरीही चित्रात भडकता जाणवत नसून एक सौम्य अनुभूतीच रसिकांना यातून मिळते.